अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे हे काही अंशी खरं आहे। एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा। आता गुन्हा दाखल केला की तातडीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे असं सुद्धा पूर्वी नियम होता आणि त्या पद्धतीने अटक काही लोकांना केली जायची। परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे हे नाकारता येत नाही। म्हणून आता शासनाने त्या कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे त्या बदलामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला तुमचा एफआयआर नोंदवता येईल, परंतु अटक करण्यापूर्वी जो आयओ असेल तो आयओ तो त्याची खात्री करेल। आता एफआयआर नोंद झाला, आयओने खात्री केली, त्याला पोलीस स्टेशन मध्ये त्याला तातडीनं तो त्याचा जर तो चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने तुम्हाला तो 169 ज्याला काय आपण म्हणतो कलम 169 मला वाटतं त्याचं, तर ते समरी तो ती समरी तो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा देतो आणि त्याच्यानंतर पहिली जी काही कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण येतं त्या टायमाला ती समरी त्याला जावल्या जाते आणि ती केस विड्रॉ होते। परंतु माझंच तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणं आहे की असे चुकीचे गुन्हे कुणावर दाखल होऊ नये। अन्याय झाला असेल तर निश्चित झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु जर कोणी असं करत असेल तर त्याला सुद्धा काय कायद्यामध्ये काय करता येईल का यावर शासन सुद्धा निर्णय घेईल। परंतु आता तातडीने अटक करण्याची जी काही पूर्वीची काय पद्धत होती ती आता थांबलेली आहे। त्याचा मला वाटतं आता समाजामध्ये हे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्ह्याचे प्रमाण त्याच्यामुळे कमी सुद्धा झालेलं आहे।